नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे। सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, निर्भय बनो मोहिमेचे संयोजक असीम सरोदेंनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडू शकतो असा दावा केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातील 12 आमदार हे उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा सरोदेंनी केला होता। सरोदे यांनी चंद्रपूरमधील कार्यक्रमामध्ये अगदी या आमदाराच्या मतदारसंघापासून नावापर्यंतची यादीच वाचून दाखवली आहे। मात्र सरोदेंनी वाचलेल्या यादीतील 2 आमदार आधीच उद्धव ठाकरे बरोबर आहेत, त्यामुळे त्यांच्या या दावाबद्दल शंकाही केली जात आहे। सरोदेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाणे जिल्ह्याबाहेर कोणी ओळखत नाही असाही टोला लगावला आहे। त्यानंतर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणारे 12 आमदार उद्धव ठाकरेकडे परतण्यासाठी इच्छुक आहेत असं सरोदेंनी म्हटलं आहे। पुढे या आमदारांनी यादी वाचून दाखवताना सरोदेंनी पालघरचे श्रीनिवास वनगा, चोपडा मतदारसंघाचे लता सोनवणे, अलिबागचे महेंद्र दळवी आणि पुन्हा ठाकरे गटाकडे परततील असे म्हटले आहे। मालठाणचे आमदार प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, एरंडोलचे चिंतामणराव पाटील, बालापूरचे नितीन कुमार तळे, औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे प्रदीप जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे उदयसिंह राजपूत, साताऱ्यातील कोरेगावचे महेश शिंदे आणि राधानगरीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गटातून पुन्हा ठाकरेकडे जायचे आहे असा दावा सरोदेंनी केला आहे। हे 12 जण ठाकरे गटामध्ये पुन्हा परत येणार असते तयार आहे, कारण त्यांना लक्षात आले की आपल्या माणसाबरोबर काही भविष्य नाही, या माणसाला ठाणे जिल्ह्याबाहेर ओळखत नाही असे सरोदे म्हणाले।